हो ना, का जोकर आहे का मी? हा, असे का बघून राहिले माझ्याकडे, हसून राहिले मस्त? कसं आहे की समोरचा माणूस कसाही असला ना तरी आम्ही त्याच्याकडे असं हसत हसतच बघतो. आणि तुम्ही तर केवढे म्हणजे काय वेगळे, एकदम साधे सुधे चांगले आहात तुम्ही, एकदम वा, जगा वेगळे. नाही नाही, मला समजून नाही राहिलं, तुम्ही कौतुक करून राहिले का मजा उडून राहिले माझी? हे सुद्धा तुम्हाला कळत नाही, म्हणजे तुम्ही किती साधे सुधे हे तुम्हीच सिद्ध केलंय. दादा शांत बस. काय चाललं? काय कडे करतो? काय काय खुसूर पुसूर काय चालू राहिली तुमची? काय चालू काय तुमचं? आणि मला सांगा, हॉटेल किती दूर आहे? ते खूप. हॉटेल कशाला पाहिजे तुम्हाला? नाही, पोहे हॉटेल मधूनच येऊन राहिले ना. म्हणजे पोह्यांची टेस्ट जरी हॉटेल सारखी असली ना तरी पोहे घरीच बनवलेले आहेत. मग त्याच्यावर सांबार टाकायला एवढा वेळ लागते का? हा, खूपच फुरसतीत चाललं तुमच्या मुंबईवाल्यांचं काम. अरे पोरगी बघायला आलो, अजून पोरीचा पत्ता नाही. नाही, ती किचन मध्येच आहे. नुपूर येत असेल ना, ते सांबार झाला की असा फुरफुरून मग येईलच ती. फुकटच म्हणता तुम्ही मुंबईवाले फास्ट आहे, मुंबईवाले फास्ट आहे. एक्सक्यूज मी, आम्ही फास्टच आहोत, पण आता सांबार म्हणजे वेळ लागणारच ना. आता असेल नसेल माहित नाही ना. नसेल तर बाहेरून मागवायचं ना बे. बे हे बघा, मी तुमच्यापेक्षा वयाने मोठा, काय बेबे बेबे काय चालू आहे? अहो, मी तुम्हाला नाही म्हटलं, आमच्याकडे असंच म्हणतात. आणि हो, मी माझ्याच भाषेत बोलणार. नाही नाही, तुम्ही बोला, तुम्ही तुमच्याच भाषेत बोला, तुमचा पूर्ण अधिकार आहे. फक्त ते बे वगैरे असे शब्द टाळा. नाही म्हणजे आता आम्ही कसं बोलायचं हे पण तुम्हीच सांगणार आम्हाला. आधीच तुम्ही सगळ्यांनी आपली मतं लादून गळचेपी करून टाकली विदर्भवाल्यांची. हा, पण आता आम्ही गप्प बसणार नाही. हा, आता विदर्भ स्वतंत्र होणार. दादा थांब मला. हा, हो, आणला काय झोंबलं? हा, असे काऊन गेले? नाही नाही, मी पाहतो. तुम्ही बसा, येतीलच पोहे, येतीलच. दादा अरे भाई तडपण आहे नुसता. तू चिडू नकोस. नाही, मी चिडत नाहीये मी. त्याच्या बोलण्याने माझा संताप होतोय, कळलं? बरोबर आहे. काय आहे? मी बोलतो त्याच्याशी, अभिशी मी बोलतो. अभी उसको बता, वो अभी अंडे से बाहर नहीं आया है. हाँ, मेरे से पंगा नहीं लेने का. बोलतो ना. तू हळू बोल ना, पण हळू बोल. का बोलू हळू? मला कोणाची भीती आहे? माझं घर आहे, मी हळू बोलणार नाहीये. त्याची बहीण किती चांगली, किती संस्कारी, आणि हा ठॉम्ब्या काय तर म्हणे पोह्यासोबत याला सांबार खायचंय. सांबार? त्याच्या बापाने कधी सांबार खाल्ला होता पोह्या बरोबर? नाही, पण दादा तूही लहानपणी पोहे आणि चहा खायचाच ना. खायचंस की नाही तू? टाक बरं तुमकून.